अंजली दमाने यांनी ज्या गोष्टी सांगितल्या पाहून मला असं वाटायलं की मी माझा शस्त्र परवाना हा शासनाला परत करायच्या मनस्थितीत आलेलो आहे. कारण त्या शस्त्राच्या आधारापेक्षा त्याची बदनामी खूप व्हायली. मी शेती करत असताना ते शस्त्र घेतलं होतं. आता मी शेती करत नाही, पण लोकसभा असो विधानसभा असो ज्यावेळेस मला शासनाचे आदेश आले मी त्यावेळेस शस्त्र जमा केलं. पण मी अंजलीताईचे आज आभार मानेन. मी आज बीडला आहे. मी उद्या गेल्यावर संभाजीनगरच्या SP ची भेट घेऊन CP ची पोलीस कमिशनरची भेट घेऊन माझं शस्त्र आणि माझा परवाना मी दोन्ही जमा करेन. फक्त माझी एवढीच शासनाला विनंती राहील की ते चांगलं शस्त्र शासनाने योग्य भावात विकत घेऊन 2 पैसे मला दिले तर या वयात मला त्या पैशाचा चांगला उपयोग करता येईल. पण अंजलीताईचे मी आभार मानतो की त्यांनी हे सगळं उघडकीस आणल्यापासून शस्त्र परवाना ज्याचा मी कधीच गैरवापर केला नाही, पण मला आता त्याची थोडी लाज वाटू लागली. बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. अर्थात राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा या संदर्भामध्ये तपास लावण्यासंदर्भात असेल अथवा एकूण सुरक्षेसंदर्भात असेल अनेक वेळा अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र या संदर्भात मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये बीड संदर्भात चर्चा झाली. अर्थात ती चर्चा काय होती आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. काका, तुम्ही स्वतः देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्या भेटीदरम्यान तुमची काय चर्चा झाली? 23 तारखेला मी सोमवारी त्यांची 12च्या सुमारास भेट घेतली. ते मुख्यमंत्री पुन्हा झाले म्हणून त्यांचं अभिनंदन केलं. पण त्याचबरोबर मी बरेच वर्ष बीड जिल्ह्यात राहिल्यामुळे बीड जिल्ह्यात जे काही आत्ता वातावरण आहे किंवा संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झाली म्हणजे मनुष्यत्वाला काळिमा फासणारी घटना होती. मी त्यांना अशी विनंती केली की आपण एक चांगला सक्षम पोलीस अधिकारी आणि एक चांगला सक्षम महसुली अधिकारी देऊन या बीड जिल्ह्याला कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं कसं सुधारता येईल ते पाहिलं पाहिजे. कारण बीड जिल्ह्याचा इतिहास असा नाही, बीड जिल्ह्याचा इतिहास खूप गौरवशाली आहे आणि याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. मी त्याला विनंती केली आणि त्याने ते मान्य केलं. मी त्यांना सांगितलं की वाळू आणि वीट माफिया या दोघांवर जर तुम्ही तिथं नकेल कसली तर निश्चित या गुन्हेगारी सगळ्या गोष्टीला आळा बसेल. आणि संतोष देशमुख यांचे मारेकरी जर शासनाने मनात आणलं तर ते 24 तासात त्याला पकडू शकतात किंवा त्याच्या मागचा कोण कट रचला आहे, कोण मास्टर माइंड ज्याला आपण म्हणतो, ते करू शकतात. आणि शासनाची ती इच्छा आहे असं मला मुख्यमंत्र्याच्या बोलण्यावरून दिसलं. काका, अंजली दमाने यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. मागच्या खरं तर 2-3 दिवसामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या फोटो पोस्ट केले. ज्या फोटोमध्ये रिव्हॉल्वरने कोणतरी गोळी उडवत आहे, कुठं रिव्हॉल्वर कमरेला केलेला आहे. ओंगाळवानं प्रदर्शन रिव्हॉल्वरचं करणाऱ्या व्यक्तींचे त्यांनी फोटो कायम ट्विट केलेत. तुमच्या स्वतःकडे एक बंदूक आहे, मी ते तुमच्या घरी पण बघितले. बीडसारख्या जिल्ह्यामध्ये 1200पेक्षा जास्त अधिकृत रिव्हॉल्वर आहेत. काय वाटतं तुम्हाला की खरंच इतकी गरज असते? अंजली दमाने यांनी ज्या गोष्टी सांगितल्या पाहून मला असं वाटायलं की मी माझा शस्त्र परवाना हा शासनाला परत करायच्या मनस्थितीत आलेलो आहे. कारण त्या शस्त्राच्या आधारापेक्षा त्याची बदनामी खूप व्हायली. मी शेती करत असताना ते शस्त्र घेतलं होतं. आता मी शेती करत नाही, पण लोकसभा असो विधानसभा असो ज्यावेळेस मला शासनाचे आदेश आले मी त्यावेळेस शस्त्र जमा केलं. पण मी अंजलीताईचे आज आभार मानेन. मी आज बीडला आहे. मी उद्या गेल्यावर संभाजीनगरच्या SP ची भेट घेऊन CP ची पोलीस कमिशनरची भेट घेऊन माझं शस्त्र आणि माझा परवाना मी दोन्ही जमा करेन. फक्त माझी एवढीच शासनाला विनंती राहील की ते चांगलं शस्त्र शासनाने योग्य भावात विकत घेऊन 2 पैसे मला दिले तर या वयात मला त्या पैशाचा चांगला उपयोग करता येईल. पण अंजलीताईचे मी आभार मानतो की त्यांनी हे सगळं उघडकीस आणल्यापासून शस्त्र परवाना ज्याचा मी कधीच गैरवापर केला नाही, पण मला आता त्याची थोडी लाज वाटू लागली. असे काय वाटतं? कारण ज्यांच्यापाशी शस्त्र परवाने आहेत त्यांनी त्याचं इतकं ओंगळवानं स्वरूप केलं की आपल्याकडे शस्त्र आहे हे सांगायला आता लाज वाटायली. कारण त्याचं त्याचा वापर काय कोणत्या ह्याच्यात झाला? लोकांना धमकवण्यात याच्यासाठी शस्त्र दिलेत काय?
त्याच्यामुळं ते आपल्याकडे शस्त्र आहे तर सांगायला सुद्धा एक माणसाला लाज वाटते. म्हणून मला मी इथून गेल्यावर पोलीस कमिशनरची भेट घेऊन मी त्यांना शस्त्र वापस करणार आहे. भलेही मला शासनाने त्या शस्त्राचे पैसे नाही दिले तरी चालेल, माझी विनंती, एक चांगलं शस्त्र आहे ते, पण नको. ह्याचा असा लोक म्हणजे हे काही म्हणजे स्वतःचं एक स्टेटस सिम्बॉल समजून जो लोक असं वापरू लागले, लोकांवर दहशतच आहे ना. मी असं का असावा? मला तर उलट वाटतं की ज्यांना खरंच गरज नाही. आज माझं वय 72 आहे, मी आज 2 वर्षानं ते शस्त्र हातात धरू शकेल का नाही सांगता येत नाही. शासनाने कडक कायदा केला पाहिजे, आहे सुद्धा, त्याची अंमलबजावणी होत नाही. शारीरिकदृष्ट्या तो माणूस सक्षम आहे का नाही, त्याहीपेक्षा मानसिकदृष्ट्या तो सक्षम आहे का नाही ते हत्यार हाताळण्यासाठी, याचे जर निकष लावले तर बीड जिल्ह्याचे काय 1200 किती म्हणले तुम्ही? 1250 आहेत, त्यातले 12सुद्धा शस्त्र त्या कसोटीवर परवानेधारक टिकणार नाही आहेत. आणि मला असं वाटतं की आम्ही सुद्धा नागरिकांना हा विचार केला पाहिजे. आता पण काय गरज असते? गरज काहीच नाही. एक शासनात कोणाची तरी ओळख असते, शासन सत्ताधारीत आमची ओळख आहे, आमच्यापाशी बंदुकीचं एक लायसन आहे, मी ज्याला एक स्टेटस सिम्बॉल झालं आहे की आम्ही लायसनधारी शस्त्र बाळगतो. काही गरज नाही तशी. म्हणून मी अंजलीताईचे आभार मानतो की त्यांनी माझे डोळे उघडले आणि मी ते शस्त्र आणि माझा परवाना मी लवकरात लवकर संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनला जमा करेन. मी आत्ता सध्या माझं शस्त्र जमाच आहे. मी लोकसभेला जे जमा केलं ते विधानसभा असल्यामुळे मी अजून परत आणलं नाही. मी माझा परवाना त्यांना परत देऊन टाकेन. पण मग आज प्रश्न उपस्थित होतोय की जिल्ह्यातील किती संख्येत परवाना आहेत अथवा परवानाधारक शस्त्र आहेत, याच्यावरती त्या जिल्ह्याचा क्राईम रेट ठरतो का? याच्यावरती त्या जिल्ह्यातला कायदा सुव्यवस्था कुठल्या लेवलची आहे समजते का? नाही, असं तो धरायला न पाहिजे, तो मापदंड धरायला न पाहिजे. पण आमच्या जिल्ह्यात किती परवानाधारक शस्त्र आहेत याचा एक गौरव वाटल्याचा प्रकार झाला ना तो, की मी एखाद्या नेत्याच्या जवळचा आणि मला शस्त्र परवाना मिळत नाही, याचासुद्धा माणसाला थोडा कुठंतरी कमीपणा वाटतो. मग त्या नेत्यावर दडपण येतं, मग नेता पोलीस खात्यावर दडपण आणतो आणि मग ते शस्त्र मिळवलं जातं. आपल्याकडं परदेशातून शस्त्र आयात होत नाही, इथल्या इथंच हे शस्त्र फिरत असतात. आणि खरंच मला असं वाटलं की काही त्या शस्त्राचा तसा उपयोग नाही घरात अडकून ठेवण्यापलीकडे. आता तशी काही जंगली श्वापदं राहिली नाही, शेती किंवा त्याचा त्रास होतो आहे की रस्त्यानं आता काही चोऱ्यामध्ये, तो प्रकार नाही. शासन सक्षम आहे, पोलीस अधिकारी चांगले आहेत, पोलीस यंत्रणा चांगली आहे. म्हणून मला असं वाटतं की खरं तर शासनाने आवाहन केलं पाहिजे, ज्यांना गरज नाही त्यांनी शस्त्र जमा करावेत. किमान असा तर दुरुपयोग होणार नाही. आता मध्ये काहीतरी बातमी वाचली की बापाच्या नावावर परवाना आणि मुलगा शस्त्र वापरतो, हे खूप धोकेदायक प्रकार आहे ना. मग त्या मुलाची मनस्थिती त्यावेळेस काय असते किंवा काय कळायला मार्ग नाही. म्हणून शस्त्राच्या बाबतीत अत्यंत कठोर नियम करायला पाहिजेत. नियम आहेत, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. पण दुर्दैवानं पोलीस अधिकाऱ्यावर महसुली अधिकाऱ्यावर दडपण येतं नेत्या लोकांचं आणि त्याच्यामुळे ही शस्त्र परवाने वाटले जातात. एका सुजाण नागरिकाला जर या देशात पोलीस सक्षम आहे, या प्रदेशात पोलीस सक्षम आहे, तर शस्त्राची गरज नसली पाहिजे. म्हणून मी अंजलीताईचे आभार मानतो की मला त्यांच्या याचमुळं माझे डोळे उघडले, मी आता शस्त्र परवाना वापस करायच्या त्या निर्णयाला आलेलो आहे. आपण ऐकलं की हे प्रकाश महाजन जे सांगतायत की त्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे, शस्त्र आहे. मात्र हे सगळं बघितल्यानंतर, विशेषतः बीडमधून जे ओंगळवाणं प्रदर्शन शस्त्राचं बघितल्यानंतर त्यांनी स्वतः निर्णय केला आहे आणि ते स्वतःचं जमा असलेलं पोलिसाकडे तेच शस्त्र आता जमा करण्याच्या मानसिकतेपर्यंत येऊन पोहोचले. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.